नमस्कार, कसे आहात सर्व. मी प्रेरणा आपल्या सखी प्रेरणा चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे. बघा, आजची सकाळ आणि आज सॅटरडे आहे आणि आज माझ्या हजबंडना सेकंड सॅटरडे सुट्टी असते. मुलं कॉलेजची असतात पण मुलीलाही सुट्टी होती आज. तर इथे मी थालीपीठ बनवलं. आता हे थालीपीठ मी तयार थालीपीठ होतं आणि प्लस माझ्याकडे ज्वारी, बाजरीचं, तांदळाचं सगळ्याचं पीठ होतं. ते सुद्धा मिक्स केलं. कांदा, मेथी, ठेचा सगळं वगैरे टाकून, ओवा वगैरे टाकून मी थालीपीठ बनवली फटाफट. कारण सगळ्यांनाच म्हटलं नाश्त्याला होतील. त्यानंतर मी सुद्धा खायला घेतलं. मला आलेली चहाची लहर, तर चहा ठेवलेला मी, पण मला खूप लेट झालेलं ॲक्च्युली. 11-12 वाजत आलेले, पण मला हवं होतं थालीपीठ. म्हटलं मग मी पण पटापट थालीपीठ खाता खाता चहासुद्धा माझा आला. तो चहा घेतला आणि नंतर मग स्वागत आहे. कसे सर्व. तर मी तयार होऊन चालले आहे थोडे बाहेर. कुठे जाणार आहे ते तुम्हाला नक्की सांगेन तिथे गेल्यानंतर. असं प्लॅन तर नाही आहे, पण जायचं आहे कुठे आज सुट्टी हसबंडना सॅटरडे, तर म्हटलं जाऊया. चला. तुमच्याशी बोलता बोलता बघितलं तर ऊन सगळं माझ्या चष्म्यावर येत होतं. तसंच मी शूट ते बंद केलं आणि आम्ही निघालो थोडंसं बाहेर फिरायला. आता ना सुट्टी होती, सेकंड सॅटर्डे होता. म्हटल्यानंतर माझ्यासाठी परभणी मला फिरायचं असतं, कारण थोडंसं तुम्हाला काय ते बाहेर दाखवायचं. आणि मी खूप दिवस म्हणत होते की आपल्याला डोंबिवलीकर भजन भवन म्हणून आहे, ते बघायला जायचं. तर ते बघा, इथे आम्ही पोचलो. त्याच्या आधी काहीतरी मृत्युंजय आन ठाकूर, बाण ठाकूर असं काहीतरी आहे नाव, मलाही माहिती नाही. त्याच्या आधी थोड्याशा चाळी वगैरेसुद्धा लागतात जाताना. ते चाळी क्रॉस केल्यानंतर पुढे ते गणेश घाट, गणेश नगर असं आहे जेट्टी, आणि खूप छान आहे. तुम्हाला दाखवते पुढे मी. खूप अशी चाळी होत्या तिथे, अशी छोटी छोटी शॉपसुद्धा होते आणि गाड्यासुद्धा खूप येत जात होत्या तिथे, कारण आज सॅटरडे होता. तर बरेच लोक तिकडे ये जा करत होती. नंतर आम्ही बघितलं तर इथून रोड होता, पण पुढे मी बघते ना तर सगळा चिखल होता पूर्णपणे. मी त्यांना बोलत होते गाडी पुढे घालूच नका, पण तरी त्यांनी थोडंसं पुढे घेते चिखलातून. खूप असा चिखल होता आणि तरी पण साईडला थांबून मग मी तिथेच उतरले. त्यांना म्हटलं मी इथेच उतरते, तुम्ही म्हटलं गाडी पुढे घेऊन जा आणि तिथे पार्किंगमध्ये लावा. मी इथेच उतरले आणि ती गाडी घेऊन पुढे निघून गेले. कारण तिथे ना थोडंसं असं उंच भाग होता. आता म्हटलं गाडीवर बसून ते परत चालवणार, आणि जेव्हा आपली गाडी पण नवीन असते आणि आपणच आपल्या माणसाची काळजी घ्यायची असते, थोडंसं चालायला काय हरकत आहे. म्हणून मी पण उतरली. त्याच्यानंतर गाडी हजबंडने तिथे पुढे पार्क केली होती, तिथेच वाट बघत होते. नंतर मी लांबूनच बघितलं. मला ना हा परिसर खूप आवडला, खूप छान वाटतो. आणि मी फर्स्ट टाईम आलेले, म्हणजे मी तिथे येऊन गेली आहे. एक आमच्या सत्संग परिवार, तर त्यांच्याकडे आम्ही आलेलो, पण मला माहिती नव्हतं त्याच्या पुढे जेट्टी लागते ती. ऐकून फक्त माहिती होतं, रील्समध्ये बघितलेलं. मग हजबंड आणि मी तिथे गेलो. बघा समोर खूप छान असं वाटतं की समुद्रच आहे, पण खरं तरी खाडी आहे. पण ज्यांना खरोखर समुद्राचा असा आनंद घ्यायचा असेल त्यांनी नक्की डोंबिवलीमध्ये आलात तर या गणेशनगर जेट्टीला भेट द्या. आणि माझ्याही इकडे मानकुली ब्रिजच्या साईडलासुद्धा खूप छान अशी खाडी आहे, गणेश घाट आहे, तो सुद्धा खूप छान आहे. सगळीकडचं वातावरण खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवते की खूप छान वाटते, मस्त वाटते आणि खरंच खूप सुंदर आहे. रील्स बनवायला, काही शूट्स करायचे असतील, फोटोशूट असेल, व्लॉगिंग असेल, तर इथे खरंच प्रॉपर होऊ शकते. खूप छान वाटू शकतं आणि एवढं वातावरण भारी वाटत होतं ना. बरीच लोकं आलेली होती, आजूबाजूला गार्डन्स होते, वरती कपल्स पण बरेच बसले होते. आणि मला तर असं वाटतं हा कपल पॉईंट असेल कदाचित, आणि असू शकतो. आणि बऱ्यापैकी खूप छान असं केलेलं होतं, इथे बांधलेलं होतं. लोकांना येत जा सुट्टीच्या दिवशी वगैरे आरामात बसायला वगैरे, शांत वातावरण असं खूप छान वाटतं. सुंदर वारा असा सुटलेला होता आणि मी हाताने यांना बोलत होते की कॅमेरामध्ये दाखवा तिथे भवन आहे म्हणून. ॲक्च्युली मी सुद्धा बघितलं नाही आहे, मी लांबूनच ते बघितलेलं जेव्हा मी तिथे टू व्हीलरने उतरली.
पण म्हटलं जिथं पहिले आलो आहे ना त्याचा व्यवस्थित असा आनंद घेऊया आणि नंतर आपण म्हटलं बाकीचं बघूया. तर दोन्ही साईडला ना या जेट्टीच्या दोन्ही साईडला जो गार्डन आहे, लॉंग गार्डन म्हणजे म्हणण्यापेक्षा बसायला आहे. नंतर आम्ही थोडंसं रील्स वगैरे बनवायचा प्रयत्न केला, शूट बनवायचा प्रयत्न केला. त्यानंतर हे बघा वरती गार्डन आहे ना, ते गार्डनच्या इथे आलो बघायला. तिथून पण खूप सुंदर वाटतं हे वातावरण बघायला, मस्त वाटतं. त्याच्यानंतर इथे बघा वरती ना फुलं होती, बोलतात ना मोह आवरत नव्हता झाडांना बघून, असं झालेलं माझं. पण ठीक आहे म्हटलं. त्याच्यानंतर मला हजबंड बोलत होते की हे कुठे ना प्रॉपर ते दाखव म्हणून. तर हे बघा इथे लिहिलं आहे चोळेगाव जेट्टी, चोळेगाव जेट्टी म्हणून लिहिलं आहे. गणेश नगरमध्ये ते येतं. तर मुलंसुद्धा खूप अशी खेळत होती तिकडे आणि याच्यावरूनच आम्ही चालायचा प्रयत्न करत होतो. असंच लॉंगपर्यंत तिकडे होतं ते. त्यानंतर खाली उतरलो. खालून हे बोलले पुन्हा इथून दाखवूया आपण कसं आहे काय ते दाखवलं आणि खरंच भारी वाटत होतं. म्हणजे तुम्हाला दाखवण्यापेक्षा मी सुद्धा आली तर मला खूप छान वाटत होतं. त्यानंतर इथे आम्ही फुलं बघत होतो, तिचे गार्डन होतं, अनंताची झाडं होती आणि ह्या झाडाचं नाव मला माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर सांगा. तर इथे ना आमचा प्रयत्न चालू होता की मला मध्ये पुढे ये करून आम्ही शूट करायचा प्रयत्न करतो गाण्यांवरती. तर ते आमचं चाललेलं की रील्स काहीतरी बनवूया म्हणून. आणि त्यानंतर पुन्हा मी एका रील्सवरती म्हटलं ट्राय करूया. तर ते रील्स होती की रिमझिम पाणीचा, जी रील्सवर आता ट्रेंड आहे त्याचा, पोरी ये मेरना साधमा या रिमझिम पाणी मा, ते गाणं मला खूप आवडतं, माझं फेवरेट आहे. तर मला त्याच्यावर करायचं होतं. तर मी थोडंफार केलं आणि इन्स्टाला सुद्धा टाकलं. प्रेरणा गीते ID वरती बघितलात तुम्ही 25वरती, तर तुम्हाला ते दिसेल ही रील्स. आणि बऱ्याच अशा रील्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही आलो डोंबिवलीकर भजन भवनमध्ये. खूप छान असं हे भवन आहे, खूप प्रसन्न. बाहेरचं वातावरण परिसर बघूनच खूप सुंदर वाटतं, मस्त वाटतं. मंदिराचा कलश, त्याच्यावरती जो झेंडा रोवलेला आहे आपला ध्वज, खूप छान वाटत होतं, मस्त वाटत होतं बघायला. आतमध्ये जायच्या आधीच जे बाहेर 2 स्टॅच्यू होते ते, किंवा इकडे एका साईडला ना असं लाईटचं दिव्यासारखं एक बिल्डिंग टाईप नाही म्हणू शकत, काय म्हणतात त्या, स्तंभ टाईप असं, त्याच्यावरती लाईट्स लावलेल्या होत्या. त्या पण तुम्हाला दाखवते नंतर. तर आतमध्ये गेल्यानंतर अशा पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या ना, जसं आपण एखाद्या मंदिरात तर जातोच आपण, पण एखाद्या शांत ठिकाणी जातो जिथे आपल्याला खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह एनर्जी येते. किंवा एखाद्या आपण सद्गुरूंच्या भवनमध्ये जातो, सत्संग भवनमध्ये जातो, तसं मला वाईब्स आलं. कारण मी सत्संग भवनमध्ये जाते. इथे आल्यानंतर ना मला कसं तरी वाटत होतं, कारण मला हा ड्रेस, मला माहिती नव्हतं की ते मंदिर आहे आतमध्ये. म्हणजे मंदिर डोंबिवलीकर भवन हे माहिती होतं, पण प्रॉपर मंदिर आहे मला माहीतच नव्हतं ॲक्च्युली. नाही तर मी दुसरा ड्रेस घालणार होते, असं माझं तिथे आल्यानंतर चाललेलं. मी यांना बोलत होती बरं झालं असं मी दुसरा ड्रेस घातला असा, तर त्यामुळे मला कसं तरी अनकम्फर्टेबल वाटत होतं. त्याच्यातच नंतर आम्ही हळद कुंकू वाहिलं आणि दर्शन घेतलं, एक छान टिक्का लावला असा आणि बघत होती बाहेरचं वातावरण. आणि हजबंड व्हिडिओ काढत होते, शूट करत होते, कारण मी हे बघण्यातच मग्न झाले. खूप सुंदर मूर्ती विठ्ठलाची आहे, जाऊन तुम्हीसुद्धा बघून या कधी गेलात तर. आणि मागचं ते बघा छान वाटतं असं. त्यानंतर हे जांबा दगडचं ॲक्च्युली भवन पूर्णपणे आहे, मला ते आवडलं. त्यानंतर इथे ना 16 ऑगस्टला ना त्यांनी काहीतरी डोंबिवली मर्यादित अभंग गायन स्पर्धा पण ठेवलेली आहे 8 ते 6पर्यंत, आणि भव्य रक्तदान ठेवले. तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी रक्तदान जे करतील त्यांना गिफ्टसुद्धा ठेवलेत. त्यानंतर आम्ही आतमधलं सुद्धा वातावरण जांबा दगडचं ते भवन बघितलं आणि माझं लक्ष सगळं झाडांवरती होता. तर पुढून मागून पुढे असं पूर्णपणे आम्ही ते गार्डन फिरलो, झाडं बघत होतो. माझ्या मनात असाही विचार आला, मी हजबंड बोलत होती की ह्याच्यातले काही घेऊया का आपण, फांदे घेऊया. तर मला वाटतं तू वेडी झाली आहेस का, उगाच आपल्याला कोणते ओरडेल आणि ठीक नाही आहे. आणि मलाही वाटायला लागलं की ठीक आहे, देवाच्या मंदिरात येऊन आपण असं करणं चुकीचं आहे ॲक्च्युली, आणि नाही करत मी कधी असं. तशी बघाल तर नर्सऱ्या खूप आहेत, आपण जाऊन आणू शकतो. म्हणून म्हटलं ठीक आहे, जाऊ दे चला म्हटलं. त्यांनी खूप खर्च करून हे सगळं केलेलं होतं. मला असं कोणाचं नाव
घेऊ शकत नाही मी, पण ज्यांना माहिती आहे तिथे आहे लिहिलेलं सगळं की कोणी केलं आहे काय वगैरे, तर छान केलं, मस्त केलं आहे देवाचं. असं म्हणजे खूप छान वाटत असेल कोणाला पण गेल्यानंतर. आणि ज्यांना समाधान भेटत त्यांना ठीक आहे. त्यानंतर आम्ही ती गाडी घेतली आणि आमच्या गाडीमध्ये आम्ही निघत होतो ना घरातून, तेव्हाच बाहेर आमच्या बिल्डिंगच्या बाहेर मेन रोडला काढली, तर एक रिक्षावाला आम्हाला बोलला की तुमच्या गाडीच्या टायरमध्ये ना पुढच्या खूप मोठा खिळा घुसलेला आहे. तो खिळा ना मी तिथेच काढायला बघत होते, तर दुसरा रिक्षावाला मागून आला, तो बोलला की काढू नका, नाही तर खिळा काढलात ना प्रयत्न तर हवा पूर्ण टायर पंक्चर होऊन जाईल म्हणून. आणि खरंच खूप माणसं अशी चांगली भेटत आपल्याला सांगायला. मला तर ह्याच्यातलं काही नॉलेज माहितीच नव्हतं आणि ह्यांना तर कळत नव्हतं, खिळा अचानक घुसल्यामुळे त्यांना कळत नव्हतं काय करायचं. त्यानंतर मग आम्ही या गॅरेजवाल्या काकांकडे आलो. छोटंसं त्यांचं गॅरेज होतं, खूप छान आहे. तर तिथे मग थांबलो. त्यांनी मग तो खिळा, मी म्हटलं मलाही ॲक्च्युली हे शोधत होते कारण मी बघितलेला तो खिळा, आणि नंतर मलाही समजत नव्हतं तो खिळा गेला कुठे. नंतर ते मला बोलवते की बघा आत दिसतो आहे म्हणून. नंतर मी तुम्हालाही दाखवला आहे तो कॅमेऱ्यामध्ये. बघा नवीन गाडी आहे, घेऊन किती आता 2च महिने झाले बघा पूर्ण. मला तर असं वाटत होतं की कोणतरी टोकलं आहे खिळा आतमध्ये, असं मला वाटलं, म्हणून मी तयारच नव्हती. नंतर तो खिळा काढला त्या काकांनी, हवा भरली वगैरे. नंतर आम्ही निघालो. तर ठाकुर्ली डोंबिवलीचा जो ब्रिज आहे तिकडे ना एवढं ट्रॅफिक होतं ना, त्याच्यामध्ये आमची 10-15 मिनटं गेली त्या पूर्ण त्यानंतर आम्ही ब्राह्मण सभा हॉलमध्ये, तिथे एक्झिबिशन चालू होतं. मी रील्सला पण बघितलेलं होतं, तर म्हटलं तिथे जाऊया. आतमध्ये गेलो तर खूप छान, भरपूर अशी गर्दी होती सॅटरडे असल्यामुळे. सॅटरडे संडे तर अशी डोंबिवलीत गर्दी असते मार्केटला, तर इथे काही नवीन नव्हतं. तर तिथे एवढी गर्दी बघून तर हजबंड आतमध्ये यायला तयार नव्हते. म्हटलं पण शूट करायला पाहिजे, आलो आहे तर काहीतरी माझी यूट्यूब फॅमिली दाखवायला पाहिजे, म्हणून मग आतमध्ये आलो. आणि मी एका ठिकाणी ते शूट्स एका ठिकाणी करते, असं चालेल, तुम्हाला दिसेल बघा व्हिडिओमध्ये. मी खाली तिकडे बघते तर हे वरून तिकडून व्हिडिओ काढत होते. ॲक्च्युली मलासुद्धा काही असं खास वाटत खास म्हणजे आता लाडू वगैरे तर मी स्वतःही बनवते, सगळ्या प्रकारचे खाण्याच्या सगळ्या बाबतीत माझा हात एक्सपर्ट आहे देवाच्या कृपेने सगळं. त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही बाहेरून खाऊ घ्यायचा. त्यानंतर साड्यांचं होतं, ते साड्यासुद्धा मी स्वतः सेल करते, त्याच्यामुळे मला एवढं नाही वाटलं. एक साडी शोध होती पण मला नाही भेटली. नंतर इथे ना काही ज्वेलरी होती आणि ती ज्वेलरी मला बघायची होती, तर मी यांना म्हटलं शूट करा. तर इथे ना 100 रुपीजला ही माझ्या हातात जी मंगळसूत्र आहेत ती 100 रुपीजला होती. आणि हे डायमंडचं मंगळसूत्र, ह्याच्यात ना कलरचे डायमंड होते खाली लटकन टाईप. त्याच्यानंतर हे एक मंगळसूत्र समोर 2 मोर होते, असं पेंडल होतं डबलमध्ये. ते मला एक थोडंसं हलकं युनिक वाटलं थोडंसं. ते 150ला होतं. छान अशी मंगळसूत्र होती आणि मला वाटतं 7, 8, 9 तारीखपर्यंतच एक्झिबिशन होतं. तर आजचा हा दुसरा दिवस होता. तर बरंच काही संपत आलेलं आहे असं वाटत होतं मला. मी इथे एक मंगळसूत्र घेतलं जे मला छान वाटलं खूप. त्यानंतर अजून थोडंसं फिरलो. मी अजून एक वस्तू घेतली, तुम्हाला नंतर दाखवेल ब्लॉगिंगमध्ये. त्यानंतर घरी यायला निघालो कारण खूप लेट पण झालं होतं. त्यानंतर आमच्या डोंबिवलीच्या रोडला आलो आम्ही. आणि त्यानंतर काय म्हटलं आता काय आम्ही घरी येईपर्यंत 9 वाजले होते. तर मी हा व्लॉग आता इथेच संपवते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. तोपर्यंत बाय बाय. मस्त राहा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा असं बोलेन मी, कारण वेगवेगळं बोलणं ठीक नाही वाटत. बाय बाय.